2 दिवस शेगावमध्ये कंप्लीट झाले आणि आम्ही मागच्या व्लॉगमध्ये गेलेलो मंदिराकडे. तुमचेही दर्शन झाले आणि आमचेही. आणि आता या व्लॉगमध्ये आम्ही चाललो आहेत शेगावला, मंदिराच्या बाजूला. तिथे शेगावची फेमस कचोरी खायला. आणि जर तुम्हाला बघायचं असणार की कुठे चांगली कचोरी भेटते तर पूर्ण व्लॉग नक्की बघा. आणि पाणीपुरी तर बघाच बघा. चला तर जाऊया मंदिराच्या बाजूला. संध्याकाळी दाखवूया आम्हाला रूम मिळाली बाबा. आम्हाला रूम मिळाली बाबा. आम्ही रूममध्ये राहतात. दीदी तू दिसतेस. आपली गाडी गाणं लावलं ना ती गेली. तुमच्यावर फोकस आहे. तुम्ही ऍक्शन कर. तुम्ही ऍक्शन कर ना. पाय दुखत आहे. तुम्ही ऍक्शन कर ना. तुम्ही ऍक्शन कर ना. तुम्ही ऍक्शन कर ना. तेच ते शेगावचे कचोरीवाले. टाइम लगेगा क्या? टाइम लगणार आहे. सॉरी दिसत नाही ना. कसं आहे बस झालं माऊली. अरे कशी आहे. खरं रिव्ह्यू द्या ग. लोकांना बघतील ना वैतागतील. आता आम्ही खातोय तर आमच्या घशापर्यंत गेली तर आम्हाला टेस्ट कळेल ना त्याची कशी. खा टेस्ट करा. शेअरिंग मिळाली कुठे आली तुम्ही नका खाऊ का. इथं तोंड वाकडं झालं मग ते मी आज काहीतरी प्रॉब्लेम आहे. शेगावची फेमस कचोरी खायला जिथे आम्ही पहिलं गेलो तिथे एवढी खास तर नव्हती. नंतर आम्ही गेलो ओरिजिनल शेगाव कचोरी, फ्रोझन कचोरी लिहिले. तिथे आम्ही गेलो. तिथे एकदम भारी कचोरी होती. आणि तिथे फ्रोझन कचोरी आपण डीप फ्राय पण करू शकतात घरी आले की पार्सल घेऊन. आणि आम्ही इकडची पाणीपुरी खाल्ली जी आम्हाला बिलकुल आवडली नाही. हे बघा रिॲक्शन बघू शकता. मी पण ट्राय. जर्नी चालू झाली आहे आणि आता बससाठी आम्ही जाणार स्टेशनवर. कारला स्टेशन. शेगाव स्टेशनला तिथं कारला स्टेशन नंतर दादरला कुठे आधी तिथे LTT ला नंतर मग दादरला ना. डायरेक्ट दादरला. बोला तरी घे.
बोलो ना क्या चाहिए चिनू चाहिए चिनू मिलेगा चिनू मोठा झाल्यावर तेच बघेल तो फिर मैं क्या बोलूँ अभी पानीपुरी है कशी झालं ते कसं वाटलं छान आहे मस्त बारा तास काढले कारण की खूप थांबत थांबत चाललेली ही मेल आहे म्हणून झालेलं सर्व मेनला हे नसते काय? काय नसते